हाय हॅलो. आज बनवूया आपण चिकन दालचा. त्यासाठी मी घेतले मसुरीची डाळ, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ. तीन डाळ मिक्स करून घ्यायच्या, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या. त्याला त्यामध्ये पाणी ॲड करून 3 शिट्ट्या लावून घ्यायच्या. त्यामध्ये थोडीशी हळद टाकली, थोडंसं मीठ आणि टोमॅटो बारीक चिरून टोमॅटो टाकला. 3 शिट्ट्या घ्यायच्या. तोपर्यंत फोडणीची तयारी करूयात. कढई घेतली, त्यामध्ये 2 चमचे तेल घेतले. त्यामध्ये खडे मसाले टाकायचे, तेजपत्ता, थोडीशी लवंग, काळी मिरी. खडे मसाले भाजले की त्यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा टाकायचा. कांदा छान परतायचा तेलामध्ये लाल होईपर्यंत. त्यामध्ये ॲड केले टोमॅटो. तोपर्यंत डाळ आपल्या चांगल्या शिजलेल्या आहेत, मॅश करून घ्यायच्या. छान मॅश करून घ्यायच्या डाळ बारीक. त्यामध्ये आले लसूण पेस्ट टाकायची. थोडीशी आले लसूण पेस्ट टाकली, मिक्स करून घ्यायचं चांगलं. टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. टोमॅटो मऊ झाला, त्यामध्ये थोडीशी धना पावडर, थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट टाकले, घरचं लाल तिखट येते, थोडंसं मीठ आणि छान परतून घ्यायचे मसाले. तेलामध्ये थोडेसे मसाले भाजून घ्यायचे. गॅस कमी ठेवायचा आणि त्यामध्ये अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले आणि ते त्यामध्ये टाकायचं. चिकन छान परतून घ्यायचं. मिक्स करून घेतलं छान. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि वरती थोडंसं पाणी ठेवायचं, म्हणजे चिकनला पाणी सुटते. वरचं पाणी. त्यामध्ये दालचा मसाला टाकायचा आणि थोडासा भोपळा कट करून ॲड केला आहे, आपला दुधी भोपळा. थोडं चिकन शिजवून घ्यायचं. त्यामध्ये जे आपण डाळी शिजवून घेतल्या होत्या मिक्स केलेल्या, त्यामध्ये ॲड करायच्या. जेवढं पाहिजे तेवढं ॲड करायचं आणि त्यामध्ये थोडंसं चिंचेचं पाणी, चिंच आणि गुळाचं थोडंसं पाणी टाकायचं. तोपर्यंत तिकडं राईस शिजायला ठेवला आहे. भाजी रेडी आहे. राईस घेतला, त्याच्यावर भाजी